प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना माझ्या प्रेमाच्या शुभेच्छा। आप एका नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी पोहोचलो आहोत। या महिन्यात प्रभू माझ्यासाठी काय चांगले ठेवले आहे, कसे आशीर्वाद देणार आहे याची तुम्ही अपेक्षा ठेवू शकता। सर्वप्रथम तुम्ही पाहताय का, मी एका घरासमोर उभा आहे। मी लंडन शहरातील एका घरासमोर बोलत आहे। आम्ही इथे सेवेसाठी आलो तेव्हा आम्ही याच घरात थांबलो होतो। हे घर आपल्या अप्पादुराई ब्रदरच्या मुलगी शिलू आणि तिच्या कुटुंबाचे आहे। इथेच आम्ही थांबून प्रभूची सेवा पूर्ण केली। या देशात बघा, अशा प्रकारचे मजल्याचे घर आहे। इथे येऊन मला सर्वात जास्त आश्चर्य वाटले ते म्हणजे या घरात पंखा नाही, एसी नाही। इथल्या कोणत्याही घरात एसी किंवा पंखा नाही। का विचारता, तर हे नेहमीच थंड भाग असल्यामुळे पंख्याची गरज नाही, एसीचीही गरज नाही। कधी कधी उन्हाळा खूप तीव्र असला तरी ते फक्त काही दिवसच टिकतं। त्या काळात थोडं उष्णता जास्त जाणवते। बाकी वेळ घर नेहमीच एसी लावल्यासारखं थंडगारच असतं। संपूर्ण देशच असाच आहे। चांगलं ऊन असलं तरी हवामान नेहमीच थंडच असतं। म्हणून इथे येऊन चालणं, कष्टाचं काम करणं सगळं खूपच सोपं वाटतं। ठीक आहे, या दिवशी, या महिन्यासाठी देवाने तुमच्यासाठी कोणता संदेश ठेवला आहे हे तुम्हाला माहिती आहे का? यशाया 60 अध्याय 1 वचन, उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे। प्रभू तुमच्याकडे पाहून सांगतोय, माझ्या मुला, माझ्या मुली, तुझा प्रकाश तुझ्यात आला आहे। तू उठ आणि तेजस्वी हो। येशूच खरं प्रकाश आहे। येशू या जगात सेवा करत असताना मी जगासाठी प्रकाश आहे असं सांगितलं। येशूने सेवा केलेल्या दिवसांमध्ये लोकांबद्दल असं सांगितलं जातं की अंधारात असलेल्या लोकांनी येशूमध्ये मोठा प्रकाश पाहिला। म्हणूनच आपण बायबलमध्ये पाहतो की सैतानाच्या अंधाराच्या सामर्थ्यापासून लोकांची मुक्तता झाली। आजपर्यंत आपल्या आयुष्यात सैतानरूपी अंधार अनेक प्रकारच्या क्रिया करतो। तो घरात समस्या निर्माण करतो, कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी अडचणी आणतो, कारण त्याच्याबद्दल अंधाराची सत्ता असं म्हटलं आहे। अंधाराचा अंधकार असं त्याच्याबद्दल कलस्सै 1 अध्यायात सांगितलं आहे। अंधार म्हटलं की सैतानच सूचित होतो। तोच अंधारातून काम करतो आणि अनेक वाईट गोष्टी करतो। मी जादूटोणा, चटके कसम करतात ते पाहिलंय। मध्यरात्री अंधारात बसून ते हे सगळं करतात। अंधाराच्या आधारेच ते क्रिया करतात। आता अंधाराच्या विरुद्ध म्हणजेच प्रकाश आहे। प्रकाश आला की अंधार आपोआप दूर जायलाच पाहिजे। येशू म्हणजेच प्रकाश आपल्या आयुष्यात आला की सैतानाचा अंधार आपोआप दूर होतो। फक्त इतकंच नाही, परमेश्वर म्हणतो की तुम्ही उठून तेजस्वी व्हावं लागेल। मी प्रकाश असलेला येशू तुझ्यात आलो आहे। आता तू प्रकाशाचीच संतती म्हणून राहायला हवं। तू जिथे आहेस तिथेच तू प्रकाशमान व्हावं असं परमेश्वर सांगतो। आता समजा घरात अंधार आहे आणि तुम्ही बाहेर जाऊन आलात, तर त्या अंधाराला दूर करण्यासाठी तुम्ही काय कराल? स्विच चालू करता आणि लाईट लागल्याबरोबर अंधार आपोआप निघून जातो। असं होतं ना, प्रकाश आला की अंधार निघून जातो। तुम्ही जिथे आहात तिथे जरी सैतानाचा अंधार अनेक गोष्टी करत असला तरी तुम्ही प्रकाशासारखे चमकायला लागलात की तिथली परिस्थितीच बदलते, ती जागा प्रकाशमान होते। त्या अंधाराची ती गद्द शक्ती, सैतानाची क्रिया थांबवली जाईल। म्हणूनच प्रभू म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली, तू उठ आणि प्रकाशमान हो। तू नेहमीच प्रकाशात राहायला हवा। कधी कधी सैतान आपल्याला त्रास देतो, राग येतो, चिडचिड होते, काही पापात पडतो असं तुम्हाला वाटतं का? घाबरू नका। मीका 7 अध्याय 8 वचन म्हणतो, माझ्या शत्रूंनो, मी पडल्यावर मला हसू नका, मी तेव्हा उठेन। मी अंधारात बसलो तरी प्रभू माझ्यासाठी प्रकाश असेल।
तू माझ्या आयुष्यात अंधार आणायचा प्रयत्न केलास तरी प्रभू माझ्यासाठी प्रकाशच राही। असा प्रकाश आला की तुझा अंधार नक्कीच दूर होईल। आपल्याला हेच अनुभव घेऊन जगायला हवं। म्हणून तुम्ही एखाद्या ठिकाणी उजळायला लागलात की तिथली परिस्थितीच पूर्णपणे बदलून जाते। मोठा आशीर्वाद मिळतं। एकदा मी एका शहरात असलेल्या तुरुंगात गेलो होतो। तो प्रसिद्ध तुरुंग आहे। तिथे असलेल्या अधिकाऱ्याने मला भेटायची इच्छा व्यक्त केली म्हणून मी त्याला भेटायला गेलो होतो। त्यावेळी ते एक चांगले व्यक्तिमत्व होते, प्रभूला स्वीकारलेले आणि प्रभूसाठी जगणारे एक चांगले साक्षीदार होते। मी तुरुंग पाहायची इच्छा व्यक्त केली। त्या पोलीस अधिकाऱ्याच्या माध्यमातून तिथे असलेल्या पोलिसांच्या मदतीने मला तुरुंगातील सर्व ठिकाणी घेऊन जाऊन दाखवले। तपासासाठी ठेवलेले कैदी, जन्मठेपेची शिक्षा भोगणारे कैदी, काही अत्यंत क्रूर गुन्हे केलेले कैदी, अशा सर्व ठिकाणी मला घेऊन जाऊन दाखवले। मग त्या तुरुंगात कैद्यांकडून अनेक प्रकारचे पदार्थ, वस्तू बोडधोड तयार करून विक्रीसाठी पाठवतात, ही सर्व ठिकाणेही मला दाखवली। मी गेलो तेव्हा त्या पोलीस अधिकाऱ्याशी थोडं विचारलं तेव्हा ते म्हणाले, हा जेलर साहेब आल्यापासून आमचा तुरुंग पूर्णपणे बदलून गेला आहे। त्यांचे प्रेम, त्यांनी केलेली मदत आमच्या आयुष्यात आनंदाचे कारण आहे साहेब। आम्ही इथे काम करताना खूप आनंदी आहोत, असे काही पोलीस कर्मचारी म्हणाले आणि मी ते ऐकले। त्याचप्रमाणे मला काही वेळा कैद्यांशी बोलण्याची संधी मिळाली। त्यांनी सांगितले की या सचिव साहेब आल्यापासून तुरुंग बदलून गेले आहे। आम्ही आता खूप आनंदी आहोत। आमच्या उपजीविकेसाठी आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी ते करत आहेत। अशा प्रकारच्या सर्व मदती सुद्धा ते करत आहेत असं त्यांनी सांगितलं। मी जेव्हा तुरुंगात अनेक कैद्यांची चौकशी केली तेव्हा त्यांनीही साक्षीदार म्हणून सांगितलं की ते आल्यापासून तुरुंग बदलून गेलं आहे। तेव्हाच मला वाटलं, एका माणसानेच त्या तुरुंगात प्रकाश पाडल्यामुळे अनेक लोकांच्या आयुष्यात उजेड आला हे पाहायला मिळालं। साक्षीदारासारखं जीवन, प्रेमळ जीवन, दुसऱ्यांना मदत करणारं एक चांगलं हृदय। नम्रता म्हणजे मी एक अधिकारी आहे, तुम्ही सगळे नोकर आहात असं वागता, इतरांना समानतेने वागवणं, हे सगळं सांगून त्यांना आनंद झाला। अशा प्रकारे फक्त एकच व्यक्ती होती। तेथे येशूसाठी प्रकाशमान झाल्यामुळे एक मोठा बदल घडवून आणता आला। तुमच्यामुळे हे शक्य आहे। तुम्ही जिथे काम करता, जिथे राहता, तुमच्या गावात, जिथे तुम्ही आहात तिथे तुम्ही प्रकाशमान व्हायला हवं। म्हणूनच प्रभू म्हणतो, मी माझा प्रकाश तुला दिले, मी स्वतः प्रकाश म्हणून तुझ्यात आलोय, तू प्रकाशमान व्हायला हवं। तो प्रकाश कमी होऊ नये म्हणून दररोज बायबल वाचा, प्रार्थना करा आणि प्रभू येशू माझ्यात प्रकाश म्हणून आहेत, मी त्यांच्यासाठी प्रकाशमान होईन या जाणीवेसह तुम्ही वागलात तर तुमच्या माध्यमातून आजूबाजूला मोठा बदल घडवता येईल। आज तुम्ही हे समजून घेत आहात का? स्वीकारता का? प्रभू, मी उभा राहून प्रकाश म्हणून स्वतःला अर्पण करतो। माझ्यातील प्रकाश अंधारात रूपांतरित होऊ नये म्हणून मी स्वतःला जपण्यासाठी मला कृपा द्या, अशी प्रार्थना करता का? तसेच प्रार्थना करा, प्रभू, तू मला दिलेल्या वचनासाठी धन्यवाद। तू माझ्यात प्रकाश म्हणून आला आहेस, मी उजळून निघेन। माझ्या घरात, बाहेर, गावात, शहरात, कामाच्या ठिकाणी, राहण्याच्या ठिकाणी मी येशूसाठी उजळून निघेन। अंधार दूर करणारा प्रकाश म्हणून मी राहीन। सैतानाच्या अंधाराला पराभूत करणारा प्रकाश म्हणून मी स्वतःला अर्पण करतो। माझ्या सभोवती तुझा प्रकाश चमकत राहो। मी नेहमी उजळून राहण्यासाठी मला आशीर्वाद दे। येशूच्या नावाने आमेन, आमेन। जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा। दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा।